हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ना ताई. हा ताई, मला अनुभव शेअर करायचा होता. हा 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 करा ना ताई. म्हणजे माझा स्वतःचा नाहीये. अच्छा. त्या अंबरनाथला राहतात, त्यांना बोललेले मी तुमचा नंबर पाठवते, शेअर करा. हा हा पण मग त्या बोलल्या की मी सांगते तुम्हाला, तुम्हीच बोला, कारण त्यांनी माझं YouTube वर मी आधी केलेले शेअर ऐकले ना हा व्हिडिओ. हा 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 आणि तर तुम्ही कसं ते ते- वकील असल्यामुळे अगदी पॉइंट टू पॉइंट घेता, व्यवस्थित सांगता, त्यामुळे त्या म्हटल्या असतील तुम्हाला. हा, म्हणजे ऍक्च्युली दोन आहे. तर ते एकत्र झाले तर आता सांगते, नाही तर मग नंतर सांगू शकते मी. नाही, सांगा सांगा ना ताई. हा, चालेल. आता पहिला अनुभव आहे ना अंबरनाथचा आहे. हा 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 त्या अंबरनाथला राहतात. हम्म. अं, दोन बहिणी आहेत त्या. अच्छा, नाव तर चांगलेच आहे त्या त्यांचं. नर्स आहेत. हो, अच्छा. त्यांचं ना हं. कुलकर्णी नाव आहे. अच्छा अच्छा. हा हा हा, तर त्या अंबरनाथला नर्स म्हणून आहेत सर्व्हिसला. अच्छा अच्छा. हा हा तर ते ना, त्यांना खूप अनुभव आलेले, पण त्या बोलल्या आता मी मोठे मोठे आलेले सांगते म्हणे तुम्हाला. हा 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 ऍक्च्युली त्या मला भेटायला पण येणार आहे आणि त्यांना तुम्हाला भेटायची पण इच्छा आहे. ओ अच्छा अच्छा, भेटूया हा भेटूया. हा, तेच ना. तर त्यांनी असं अनुभव सांगितलाय त्यांचा, खूप मोठे आलेले आहे, म्हणजे हं. प्रचंड भयानकच आहे त्यांचे. अरे बापरे. हा. हो. तर त्यांनी असं सांगितलं, त्या लहानपणापासूनच खूप लहान होत्या, तसं त्यांच्या आईच होत्या त्या सेवेमध्ये. अच्छा अच्छा. हा हा माझे जे गुरु आहेत ना, ब्रह्मानंद महाराज. हो हा, हो. तर ते आधी नगरला होते, त्यांचं हो. केंद्र अच्छा वगैरे सेवा. अच्छा अच्छा. हा तिथं आधी होते राहायला ते. हा हा. तर मग तिथं त्यांना तिथं असं असल्यापासून ह्या जायच्या लहान आई बरोबर अच्छा. हा हा त्या बाबांकडे. हा 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 आणि तिथे गेल्यानंतर मग ते त्यांची सेवा करायच्या. हा तर हा. हळूहळू त्यांना असे अनुभव आले की हं. त्यांचं कसं लग्नाचं वय झालं आणि बरोबर. हं. त्यांचं काही लग्न वगैरे जमत नव्हतं, म्हणजे उशिरा झालं. अच्छा. हा हा हा. 30-32च्या दरम्यान झालं अच्छा अच्छा. एकीचं असं. हा हा. आणि प्रेग्नन्सी त्यांना काहीतरी 40च्या पिरियड मध्ये झाली. अच्छा. तर हा त्यांना डॉक्टरांनी सांगितलेलं हा. एका बहिणीला की तुम्हाला होणारच नाहीये, तुम्ही काही अहो. प्रयत्न. हा हा तर मग त्यांनी हा प्रश्न टाकला हा. ब्रह्मानंद महाराजांकडे. अच्छा. हा हा. त्या तर ते बोलले की हं. तुला होणार आहे. ओ. अच्छा. हा, तुला होणार आहे. हा. तो डॉक्टरांनी सांगितल्याकडे लक्ष देऊ नकोस. बापरे. हा हा. तर मग त्यांना ते राहिलं. राहिलं. हो, राहिलं. अरे पण वा. मग त्यांना ते कॉम्प्लिकेशन्स भरपूर सांगितले होते डॉक्टरांनी. हा हा. पण मग त्यांना मुलगा झाला अरे वा. आणि आता तो जॉबला आहे, 25 वर्षाचा आहे. बापरे. हो, हे झालं बर. त्यांच्या बहिणीच्या बाबतीमध्ये. हा हा मग हा. ह्यांचं लग्न पण उशिराच झालं. बरोबर. हा हा तर यांच्या प्रेग्नन्सी पण उशिरा राहिली ना. हा तर हा मग हा यांना ना जेव्हा राहिलं तेव्हा ते चेकअपला गेल्या, हा. तेव्हा डॉक्टरांनी असं सांगितलं की तुम्हाला म्हणजे बाळ नाहीच आहे ते, मग. नुसता गोळा आहे अगं बाई. मांसाचा. ओ. हो हो, हा हा. त्यामुळे तुम्हाला काढून टाकावं लागेल. अरे अरे अरे. हा, हं. तर मग असं सांगितल्यानंतर त्यांना विश्वास होता. हा. त्यांनी ब्रह्मानंद महाराजांना सांगितलं. हं आ, हं ब्रह्मानंद महाराज म्हणे हं. असं काही नाहीये, डॉक्टरांनी तुला सांगितलं अबॉर्ट करायला, पण तू करू नको. अरे वा. हा. हा, मग त्यांचा विश्वास दृढ असल्यामुळे त्यांनी त्या निर्णयावर ठाम ऐकलं. राहिले. हा हा हा. मिस्टरांनी समजून सांगितलं. हं. तर मग आता थोडंसं त्या पिरियड मध्ये कसं थोडासा अविश्वास असतो. आता असतोच. हा. स्वतःचा असतो, बाकी सगळ्यांचा असेल असं नाही ना लगेच. बरोबर. हो. तर मग हा नाही असं चाललेलं, काढून टाक कशाला असं तसं. आई तर गं. मग त्यांनी 15 दिवसाची वेळ घेतली. आता ते हं. ऑलरेडी नर्स असल्यामुळं त्यांनी बरोबर. काय केलं, डॉक्टरांना डायरेक्ट सांगितलं. हां. डॉक्टरांनी मला एक 15 दिवसाचा कालावधी द्या, मग आम्ही डिस्कस करून हां, हां, हां. ठरवतो. हां. मग त्या घरी गेल्या आणि मग घरी गेल्यानंतर बाबांनी त्यांना सांगितलं की सगळं व्यवस्थित आहे. हां, मग हां. त्यांनी त्यांना भस्म वगैरे दिला. अच्छा. हा, आणि मग त्यांनी काय केलं, ठरवलं की हं. काही झालं तरी मी आता अबॉर्ट करणार नाही, जे होईल ते होईल. अरे मग वाह! पहिली त्यांनी सोनोग्राफी केली. हां, हां. त्याच पहिल्या सोनोग्राफी मध्ये हेच सांगितलं की बाळाची काही डेव्हलपमेंट नाही. अगं बाई! हां, हां. मग त्यांनी परत महाराजांच्या कानावर घातलं. महाराज हां. म्हणे तू फक्त माझ्यावर भरोसा ठेव. हां, हां. मग त्यांनी हां. ते हॉस्पिटल पण करत राहिल्या, हां, पण हां. सगळा विश्वास इकडे होता, अरे! नाही असं होणारच नाही. हां, हां, हां. मग त्यांनी परत सोनोग्राफी झाली त्यांची. हां, हां, हां. त्याच्यामध्ये पण परत डॉक्टरांनी दुसरं हे सांगितलं की बाळाला हातच नाहीये, काही अगं बाई! डेव्हलपमेंट नाहीये.
किती डोळे नाही घाबरवतात असं ना. हं. असं जवळ आहे ना त्यांचे 9 महिने होईपर्यंत प्रत्येक बाई सोनोग्राफी मध्ये गं! असंच सांगत होते. हं, हं. बाळाचे हातच नाहीये, अरे, अरे! बाळाला पायच नाही झालेले अजून, अगं बाळाचे बाई! असं प्रत्येक सोनोग्राफीला सांगत होते. त्याने हां, मला हां. असंख्य म्हणजे तो पिरियड इतका त्यांच्यासाठी भयानक होता. अरे! हं. हां. पण मग त्यांचा विश्वास खूप असल्यामुळं त्यांना माहित होतं, की असं काही होणारच नाही. जे होईल हां. ते होईल आता. महाराजांनी मला शब्द दिलेले. हां, हां, हां. मग ते सगळं झाल्यानंतर हं. जेव्हा त्यांचं डिलिव्हरीची वेळ आली ना, हां, हां, हां. डिलिव्हरी एकदम महाराजांच्या कृपेने छान झाली त्यांची अरे वाह! आणि त्यांना मुलगा झाला आणि एकदम सुदृढ. आणि एकदम सुदृढ. हात, वाह! डोळे, पाय आता तो 21 वर्षाचा आहे. मग त्या डॉक्टरांना सांगितलं नाही का? दाखवलं नाही का? नाही आता ते नाही माहिती ते गेले की नाही त्या डॉक्टरांकडे परत. हां. पण मग तो आता 21 वर्षाचा आहे. वाह! कसलाच वाह! प्रॉब्लेम नाही, काहीच नाही. बघा सगळे म्हणजे रिपोर्ट खोटे आणि सगळं जे डॉक्टर सांगत होते काढूनच टाका. इव्हन बघा ना. 3.5 महिने झाले तरी सांगत होते. बाई नका गं! ठेवू, नका ठेवू. म्हणजे एखाद्याचा जीव घेतल्यासारखं झालं असतं ते. तेच ना, बापरे! कसं असतं ना, म्हणजे तेच ना. स्वामींची त्या ब्रह्मानंद स्वामींची केवढी कृपा आहे ताई शंकर तेच. महाराजांची. हो आणि यांची भक्ती पण खूप होती. त्यांच्या बरोबर. एका शब्दावर आणि त्यांचं तर झालं, पण त्यांच्या मिस्टरांच्या बाबतीमध्ये ते एवढा भयानक प्रकार झाला, हां, की हां. काय झालं म्हणजे? त्यांच्या हॅलो? मिस्टरांचं हां, सांगते ना. हां. त्यांच्या मिस्टरांचं ना त्यांचं ना लग्नाच्या अगोदर म्हणजे त्यांच्या बहिणीचे मिस्टर आहे ते. हं. मल्हार हां, त्यांच्या बहिणीचे मिस्टर आहे ते. हां. तर त्यांना आहे ना म्हणजे यांचं लग्न उशिरा झाल्यामुळं त्यांना थोडंसं असं आधी अंधारात ठेवलं होतं, हां, हां. की त्यांचं ना ऑपरेशन झालेलं होतं त्यांच्या मिस्टरांचं. काहीतरी अरे! पित्ताशयाचं. अच्छा. त्यांनी हां. लपवलं होतं. तर मग अरे! लग्नानंतर काय झालं त्यांना राहण्यासाठी प्रॉब्लेम होत होता. त्यांना ना खूप त्रास व्हायचा. आई त्यांच्या गं! मिस्टरांना. हां, म्हणजे हां. ना असं ते दुखायचं त्यांचं, की अरे! त्यांच्या ना नसा आहे ना नसा, हां. पूर्ण शरीराच्या सगळ्या नसा फुटायच्या अक्षरशः. बापरे! हां, 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 हां. इतका त्रास व्हायचा. डॉक्टरांनी त्यांची काही गॅरंटी सांगितली नव्हती. अगो बाई! हां, मग हां. त्यांना इथे आणलं मंदिरामध्ये हां, हां. आणि मंदिरामध्ये आणल्यानंतर मग त्यांच्यावर चालू झाली म्हणजे सेवा हां, हां. आणि बाबांचे भस्म वगैरे. हो, हो. तर मग हळू त्यांना जवळ-जवळ तो त्या त्रासातून बाबांनी बरचसं हलकं मोकळं केलं. केलं. अरे वाह! हां, हां. अक्षरशः त्यांच्या एक कोणतंतरी ऑपरेशन करायचं होतं. तर हां. त्यांच्या अंगाला महाराजांनी सांगितलं होतं ऑपरेशन करताना जर नसा फुटला तर चिकट टेप लावावा. ते अगं बाई! ऑपरेशन हो. हां. माझी म्हणजे चिंता करू नका, पण ऑपरेशन करून टाका ते असं. अच्छा, अच्छा. हां, 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 तर ते हां. केलं आणि त्या त्यांच्या नसा फुटल्या होत्या. पूर्ण रक्त त्या नसातून वाहत होतं. अरे, 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 अरे! त्या हां, हां. चिकट टेप लावून ते झालंय त्यांचं. बापरे! हो, पण ते वाचले. वाचले. जवळ-जवळ महाराजांनी त्यांना 3 वर्ष वाचवलं तशा परिस्थितीत. ओह! नाहीतर डॉक्टरांनी काहीच गॅरंटी सांगितली नव्हती. इतका त्रास बापरे! व्हायचा. म्हणजे पूर्ण शरीराच्या नसा फुटणं म्हणजे किती साधी डेंजर. गोष्ट हो, नाही ना. हो. खरंच माणूस कठीण आहे. राहूच शकत नाही. नाही राहू शकत. अगदी तर त्याच बरोबर. म्हणे म्हणजे इतकं भयानक होतं, की डॉक्टर म्हणे, "हे काय आहे? बापरे! कोणाचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीमागे?" बापरे! म्हणजे हा पहिला असा चमत्कार आम्ही असा बघतोय चमत्कार. म्हणे. हां, खरंच चमत्कार आहे. हो. पण मग त्या बाबांच्या कृपेने त्यांना काही त्रास झालाही नाही जास्त अरे आणि वाह! त्यांना राहिलं पण आणि मुलगा पण झाला. आणि आता त्यांची कशी आहे तब्येत मग? माझ्या मते मिस्टर म्हणजे एक्सपायर झाले वाटतं आता अच्छा, अच्छा. हां, त्यांचे. हां, 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 हां. हां. नाही पण मग तरी खूप पण छान त्या ताई त्रासातून अनुभव. बरंच वाचवलं. म्हणजे किती कमाल आहे ना? कमाल खरं. म्हणजे खूपच त्या मुली अजून किती इतके आहेत. हां. छोटे-छोटे ते इतके बापरे! म्हणजे महाराजांच्या आणि सर्व्हिसचा पण त्यांचा प्रश्न होता. तो पण महाराजांनी सॉल्व्ह केला. बघा. त्यांच्या मुलाचा पण सर्व्हिसचा प्रश्न होता. तो पण सॉल्व्ह झाला. अरे वाह! त्या म्हणे आता मी जे काही आहे ना, ते हं. केवळ महाराजांमुळेच आहे. माझं लग्नही महाराजांमुळे झालं, मुलगाही महाराजांमुळे झाला, मुलाचं सर्व्हिस पण बाबांमुळेच झाली आणि माझी पण सर्व्हिसचे बरेच कॉम्प्लिकेशन्स होते. ते पण महाराजांमुळेच सगळे सॉल्व्ह झाले. बघा. अशी हं. सेवा असेल ना मनापासून ताई, तर 100% आपल्याला त्यांची कृपा होतेच होते आपल्यावर. हो, सेवा म्हणजे त्या एकदम दृढ निश्चय त्यांचा हो. आणि महाराजांनी त्याच्या बदल्यात काहीच नाही मागितलं. म्हणजे फक्त बोलले, हां, की तुमच्या दोघी बहिणींना हां. गुरुपौर्णिमा आणि धर्मनाथ बीजला माझ्या ठिकाणी दर्शनाला यावंच लागेल. एवढंच माझं फक्त गुरुदक्षिणा म्हणून समजा. कधी-कधी यायचं? अ, गुरुपौर्णिमा? गुरुपौर्णिमेला आणि धर्मनाथ बीज. धर्मनाथ बीज. अच्छा, हां. ते हां, कधी त्या असतं?
ते धर्मनाथ बीज असते माझ्या मते आता होऊन गेली ती हो का? तीन अच्छा. चार महिन्यापूर्वीच हो होऊन का? गेली. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, 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 हां. ते मोठे कार्यक्रम होतात तिथे खूप नवनाथांचे धर्मनाथ बीज असते ना अच्छा, मोठा असतो हो का? कार्यक्रम. नवनाथांचं आहे का ते? हो, नवनाथांचं आहे तिथे शंकर महाराजांचं मंदिर आहे. हां, हां. ते तर तुम्ही हा बोलला होता मला. हो. हा म्हणजे गोरक्षनाथांचं मंदिर आहे तिथे. अच्छा. गोरक्षनाथ आहे. हां, हां, हां. तर मग ते गोरक्षनाथच तिथे प्रसन्न झाले होते ना त्यांना. बरोबर, बरोबर. आणि तिथे माझे जे गुरुजी आहेत ना ते ऍक्च्युली शिकलेले आहेत हां, आणि ते जॉबला होते काय एसटी म्हणता? खात्यामध्ये. अरे बापरे! हो. म्हणजे पण ते जॉबला सर्व्हिस होते ते? करता करता हो जॉबला होते ते एसटी खात्यामध्ये. पण हं. शंकर महाराजांनी त्यांना जॉब सोडायला लावला हां. आणि त्यांना या मार्गामध्ये आणलं, की तुला जनतेच्या सेवेसाठी आता बास झालंय तुझं ते प्रपंच म्हणजे तुझ्या पुरतं हां. राहणं. आता तुला बरोबर. ही सेवा करायची आहे. त्याच्यासाठी तुझी निवड झालेली आहे. मग वाह! शंकर महाराजांनी शंकर महाराजांनी आता ज्या ठिकाणी मंदिर आहे ना, हां, हां, त्या हां. ठिकाणी शंकर महाराजांनी आणि गोरक्षनाथांनीच त्यांना दाखवलं होतं, की इथं आमचं स्थान आहे, इथं तू मंदिर बांध. मग त्यांनी बांधले ते? हो, हो. बापरे! त्यांनी बांधलेलं आहे तिथे. किती सेवेकरी जाऊन येतायत आपले आता तिथे. हो, खूप गेले. आजच मला कॉल आलेला. हो का? भांडूपच्या ताई आहे त्या. अच्छा. आता हां, नाव हां. मला नाही आठवत हां, पण हां, मग हां. त्यांनी सकाळीच नंबर घेतला माझ्याकडून हां, आणि अच्छा. त्यांचा पण काहीतरी होता प्रॉब्लेम, तर हां, हां. नंबर घेतला त्यांनी माझ्याकडून. हो का? अच्छा. हो. खूप छान ताई. मी शेअर करते हां. हो ताई आणि आणखीन एक दुसरा होता अनुभव. हां, सांगा, सांगा. कोपरगावचे आहेत ते. हां, हां. ॲडव्होकेट कुदळे आहेत अच्छा. हां. आणि त्यांच्या मिसेस असा हां. त्यांना आलेला आहे अनुभव. अच्छा. हां, हां. तर त्यांचं काय झालं, आता 10 महिन्याचं बाळ आहे त्यांचं. हां, तर ते हां, हां. बाळाच्या बाबतीमध्ये म्हणजे ऑलरेडी सुरुवातीला आहे ना हां. 5-6 महिने त्यांचा ना खोकलाच 5-6 वर्ष सॉरी अच्छा. खोकलाच हां. बरा नाही होत होता. अरे बापरे! मग हां, त्या हां. स्थानावरती आले, मग त्यांचा खोकला हो. बरा झाला. अरे वाह! त्यानंतर आता हां. बाळाचा पण प्रॉब्लेम होता. अच्छा. खूप मोठा हां. प्रॉब्लेम होता. हां, हां. तर त्यांचं डिलिव्हरी नॉर्मल झाली अरे आणि ना वाह! झाल्यावर काय झालं ते बाळाचं हां, हां, तर ते बाळ आता झालं ना त्यांचं, हां. तर त्या बाळाचं डिलिव्हरी नंतर ना वजन खूप कमी झालं होतं. अरे, म्हणजे ते ना आईला दूध नव्हतं ना, तर येत नव्हतं, तर ते बाळ सुकून गेलं. अरे, 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 अरे! तर हां, हां. मग 400 ग्रॅम वजन राहिलं त्याचं. अरे बापरे! मग त्याला ऍडमिट केलं हां, आणि मग मग बाबांनी त्यांचे मिस्टर का कोणतरी घरातले गेले. मग ते हां. बाबांनी भस्म वगैरे दिला. त्या अच्छा. आईला पाहणा आला अरे वाह! आणि ते बाळ आता ठणठणीत आहे बरं. नाहीतर ते काचेच्या पेटीत ठेवलं होतं. परत त्याला कावीळ झालती. त्याच्यातून पण सुखरूप बाहेर पडलं. वजन पण आता वाह! वाढलंय त्याचं. अरे वाह! आणि कमाल आहे परत ताई. डेंग्यू पण झालता त्याला आता. आई गं! त्या सगळ्या ह्याच्यातून तो फाईट करून आता एकदम हां, छान आहे ते बाळ. आता हां. ते घेऊन आले होते दर्शनाला. आजच आले होते. अरे तर त्या वाह! ताईंनीच मला कॉल केला होता, हो का? की खूप याच्यातून माझं बाळ वाचलंय म्हणून. अरे वाह! बघा हो. खूप सुंदर, म्हणजे सुंदर 400 अनुभव आहेत ग्रॅम आजचे. वजन म्हणजे खूपच खूपच म्हणजे कमी ना काहीच नाही ताई. ना. हो. हो, खूपच हे झालं होतं. बापरे! तर ते 400 ग्रॅम मधून ते बाळ वाचलं वाचलं व्यवस्थित. म्हणजे मोठी गोष्ट आहे खरंच. त्याच्यात परत त्याला कावीळ, डेंग्यू सगळंच एकत्र. आई तेवढ्या गं! याच्यातून ते ठणठणीत ते आज घेऊन आले होते दर्शनाला. अरे वाह! हो. किती छान ताई. खूप छान. मी खूप शेअर करते हां ताई. हो, हो ताई हं, चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.